आता खरं आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही, पण दोन गोष्टी मला प्रशासनाला जरूर विचारायला आवडतील की जर एवढा पाऊस होता, अलर्ट होतं, तर तुम्ही नागरिकांना तो अलर्ट का नाही पोहोचवला, हा पहिला मुद्दा. दुसरा, तुम्ही जेव्हा पाणी सोडायचा निर्णय घेतला तेव्हा भोंगा असेल किंवा अनाउन्समेंट, आता तंत्रज्ञान एवढं झालेलं आहे, टेक्नॉलॉजी, व्हॉट्सॲप, मोबाईल, किती गोष्टी आहेत. मग प्रशासनाने का नाही लोकांना कळवलं की आम्ही पाणी अर्धा एक तास जर वेळ दिला असता पाणी सोडायच्या आधी, तर ह्यातले जे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, या सगळ्यांना आपण कुठेतरी स्थलांतर केलं असतं. पण अर्थातच प्रशासनाचं लक्षच नाही. त्यातून नदी जोड, नदी सुधार, नाले सफाई, अनेक असे उपक्रम पुण्यात, बिग कॉन्ट्रॅक्च्युअल, बिग तिकीट प्रोजेक्ट्स हे जे चाललेले आहेत, रस्त्याचे खोदून, अर्धे ब्रिज तयार आहेत पण अर्धवट सोडलेले आहेत, असे अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पुण्यातले, ते इथं अर्धवट आहेत किंवा त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित